महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं जे लेटर आलं होतं CNEचं 150 पॉईंट लागतील रिन्युअल करण्यासाठी. तर ते कसे करायचे आता ते स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतो. बघा, तुम्ही गुगलवर सरळ हे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जर सर्च केलं तर आपली MNCची तुम्हाला इथे साईट दिसेल, हे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा ही आपली MNCची साईट आहे, ही ओपन होईल. याच्यामध्ये बघा इथं एकदम स्टार्टिंगलाच वर आहे CPD, ठीक आहे. आणि इकडे एक लॉग इनवाला ऑप्शन आहे. एक सेकंड, याला वर्टिकल मोडमध्ये दिसेल तर ओके. चला, मी मोबाईलमध्ये मुद्दाम सांगतो आहे कारण कॅन्डिडेट जास्त मोबाईलमध्ये करू शकतात अटेंड. तर बघा इथे बघा हे CPD एक आहे आणि हे लॉग इन एक ऑप्शन आहे. तर इथं CPD किंवा CNE याला क्लिक केलं तर इथं CNE शेड्यूल आणि CNE लॉग इन. तर तुम्हाला इथून कोणते कोणते CNE आहेत, कधी आहेत ते पण बघता येईल आणि तुम्हाला CNEसाठी लॉग इन पण करता येईल. आणि इथं पण एक लॉग इनचं ऑप्शन आहे, हे तुमचं रजिस्ट्रेशनवालं लॉग इन आहे. ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, अकाउंट काढलं, त्यावेळेस तुम्हाला जे अकाउंट काढलं होतं ते वालं तिथून लॉग इन करता येईल, ठीक आहे. आता युजर ID पासवर्ड तोच राहतो सेम, CNEसाठी असेल किंवा कशासाठी पण असेल. तर सगळ्यात पहिलं CNEचा शेड्यूल बघून घेऊ, कोणते कोणते CNE आहेत. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे बघा हे साईट रिडायरेक्ट होईल. बघा सध्या हे इतके CNE आहेत. सगळ्यात पहिलं हे बघा, हे ऑनलाईनवालं, हे इम्पिडन्सचं मी सांगितलं तुम्हाला मॉड्यूल परचेस करावं लागतं. याला बघा 200 रुपये फी आणि एकच पॉईंट मिळणार आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं आहे, हे पण बघा ऑनलाईनवाला आहे, हे हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी. तर हावाला याला हे बघा हे फ्रीवाला आहे, 5 पॉईंट आहे त्याला, ठीक आहे. याच्या डिटेल्सवर क्लिक करून तुम्ही अप्लाय करू शकता. याला मी एक एक दाखवतो तुम्हाला कसं करायचं. पण हे वालं करून घ्या कारण फ्री आहे आणि 5 पॉईंट मिळत आहेत. आता आपल्याला 150 पॉईंट करायचे तर बघा हे एक एक पॉईंट नंतर हे इम्पिडन्सचं खूप महाग जाईल, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन एक इथं आता हे बघा हे नाशिकचं, बीडचं. आता मी ज्यावेळेस लास्ट व्हिडिओ बनवला होता मुंबईचं होतं 24 तारखेला. आता ते झालं त्याच्यामुळे ते साईटवरून निघून गेलं, आता ते दिसणार नाही. आता हे नाशिकचं आणि बीडचं दिसतंय. तर ज्यावेळेस हे पण होईल ते पण ह्या साईटवर निघून जाईल. तर जे काही शेड्यूल येत राहतील ज्यांनी कोणी CNE ऑर्गनाईज केलं हे इथं दिसत राहील. आणि जे जे CNE झाले, आता समजा हे बीडचं झालं तर हे निघून जाणार साईटवरून, जसं मुंबईचं होतं ते निघून गेलं. तर हे ऑफलाईनवाले आहेत. आता हे नाशिक, बीड हे तुम्हाला तिथं जाऊनच अटेंड करावं लागतील, ठीक आहे. हे त्याचे टॉपिक इथं दिलेले. पहिला 500 रुपये फी आहे आणि 10 पॉईंट आहेत, पण क्रेडिट पॉईंट हे 10 मिळतील तुम्हाला एका CNEमध्ये, ओके. तर आता ह्याला अप्लाय करण्यासाठी तुम्हाला UID वगैरे पण लागेल, पासवर्ड लागेल. तर एकदा तुम्हाला ते पण दाखवतो मी, ठीक आहे. आपण परत होम पेजवर आलं. इथे हे जे लॉग इनवालं ऑप्शन आहे, तुम्ही कुठेही जाऊ शकता. तिथूनही आता आपण गेलं तिथून पण अप्लाय करू शकता किंवा इथं CNE लॉग इन इथून पण अप्लाय करू शकता किंवा इथं आपलं जे रजिस्ट्रेशन चालू केलं इथून पण. ते शेवटी रिडायरेक्ट एकाच पेजवर होईल पुन्हा, ठीक आहे. आता हे UIDसाठी सांगतो. काही कॅन्डिडेट सर UID कसा जनरेट करायचा विचारतो, तर UID जनरेट करायचा नसतो. बघा ते तुमचं ऑलरेडी ज्यावेळेस अकाउंट तुम्ही काढलं, रजिस्ट्रेशन केलं त्यावेळेस तो जनरेट झालेला असतो. तर तो कुठं मिळेल तुम्हाला, तो आता अप्लाय करण्यासाठी लागेल. बघा इथं रजिस्ट्रेशन लॉग इन दिले, त्याला क्लिक करा. हे आपलं MNCचं रजिस्ट्रेशनचं लॉग इन आहे. तर याच्यावर तुम्हाला ज्यावेळेस अकाउंट क्रिएट केलं त्यावेळेस तुमचं जे अकाउंट क्रिएट झालं ते इथून तुम्ही लॉग इन करू शकता. इथं बघा हे लॉग इनचं ऑप्शन आहे, इथं त्या लॉग इनला क्लिक करा, ओके. तुमच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस जो तुम्ही युजर ID पासवर्ड जो होता तो इथे टाका आणि सबमिट करा, ओके. इथे युजर नेम टाकला, इथं पासवर्ड आणि इथं जो काही कॅप्चा दिसेल किंवा हे जे काही बेरीज असेल ते इथं टाकायचं आणि लॉग इन करायचं. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर याच्यावर हे पेज ओपन होईल. तर हे तुमचं मेन रजिस्ट्रेशनचं पेज आहे. याच्यावर तुम्हाला तुमच्या सर्व डिटेल्स मिळतील. मी एक एक दाखवतो तुम्हाला. याच्यात बघा इथं वर तुमचा ईमेल ID, UID हे सर्व इथं मिळेल तुम्हाला, वर इथं स्क्रीनवरच असतं, ठीक आहे. तर इथं तुम्हाला बघा इथं वरच्या साईडला UID नंबर दिसेल तुम्हाला. इथं UID नंबर असतो, इथं तुमचा मेल ID असतो, हे इथं तुम्हाला मिळून जाईल UID. तर जे कॅन्डिडेट विचारत होते सर UID लागतं त्याच्यासाठी, तर UID कुठून काढायचा, कसा जनरेट करायचा, काही नाही. तुम्ही फक्त लॉग इन केलं ना, हे बघा इथं तुम्हाला वर दिसून जाईल एकदम वरच्या साईडला, इथे असतो UID, ओके. तो नंबर घ्यायचा. त्याच्यानंतर हे लेफ्ट साईडला बघा इथे होम पेज, चेंज पासवर्ड. तुम्हाला पासवर्ड चेंज करायचा असेल तर युजर मॅन्युअल, व्यू अदर ॲप्लिकेशन, याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल क्वालिफिकेशन वगैरे करायचे आहे, रजिस्ट्रेशन ट्रान्सफर करायचं ते सर्व इथून मिळेल तुम्हाला. अदर ॲप्लिकेशनच्या लिंक्स मिळतील.
तुमचं विव्ह ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही जे अप्लाय केलं होतं ते डिटेल मिळेल. त्याच्यानंतर रिन्युअल प्रोफाईल, रिन्युअल स्लिप. हां, आता आणखीन एक कॅन्डिडेटचा क्वेश्चन होता की जर रिन्युअलला अप्लाय केलं तर मग रिन्युअलचं सर्टिफिकेट नाही मिळालं. तर बघा, रिन्युअलचं सेपरेट सर्टिफिकेट येत नसतं. तुम्ही ज्यावेळेस पण अप्लाय करता किंवा रिन्युअल करता, जस्ट एक रिन्युअल स्लिप जनरेट होती ज्याच्यावर लिहिलं असतं फक्त आता हे पुढल्या 5 वर्ष आणखीन व्हॅलिड आहे. ते एक पावती असतं, फक्त रिसिट असते बस, बाकी काही नाही. त्याच्यासाठी काही सेपरेट सर्टिफिकेट येत नाही. तुमचं जे पहिल्या वेळेसचं जे फर्स्ट टाईम तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, जे तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आलं होतं तेच राहतं, फक्त रिन्युअल करत राहायचं असतं. आणि त्याची स्लिप तुम्हाला पाहिजे इथून डाउनलोड करायची. ठीक आहे, इथं रिन्युअल स्लिप दिसतं, इथं क्लिक केलं की तुम्हाला तुमची रिन्युअल स्लिप मिळून जाईल आणि हे रिन्युअल रिलेटेड तुमचं प्रोफाईल इथं दिसेल. आता तुम्हाला क्रेडिट पॉईंट वगैरे इथं दिसतील. आता तुम्हाला याच्यावर दाखवतो क्लिक करून. ओके, बघा, रिन्युअल प्रोफाईलला क्लिक केलं की हे वालं पेज ओपन होतं. आता याच्यामध्ये क्वालिफिकेशन, कम्प्लिटेड वर्क एक्सपिरियन्स, रिन्युअल लिंक हे लास्ट टाईमचं असतं. ठीक आहे, आता हे 2027मध्ये परत कामाला येईल, आता काही गरज नाही याची. बघा, पण पॉईंट किती आहेत हे बघा, इथं लिहिलेलं असतं वरच्या साईडला. आता हे माझ्याकडे सध्या किती पॉईंट आहेत, CNE क्रेडिटेड आवर्स अटेंड टिल डेट 40. तर सध्या माझ्याकडे किती, 40 पॉईंट आहेत. तर तुमचं पण असं दिसतील इथं, कोणाकडे किती पॉईंट आहेत वगैरे इथं दिसतात. ठीक आहे, तर असे आपल्याला 150 पॉईंट करायचे असतात रिन्युअल करण्यासाठी. ओके, चला, तर UID मिळाला. आता ते अप्लाय कसं करायचं ते सांगतो मी एक एक. ठीक आहे, चला, परत आता बॅक आपलं जे लॉगिनवाला होम पेज होतं तिथं जाऊ. ओके, चला, आता इथे आल्यानंतर बघा, हे आपलं CPD किंवा CNE जे इथं होतं ऑप्शन ते वाला, त्याला क्लिक करा. त्याच्यामध्ये तुम्हाला CNE शेड्यूल तर आता आपण बघितला होता, CNE लॉग इन. आता बेटर वे राहील तुम्ही CNE शेड्यूल जाऊन त्याच्यापुढे पण डिटेल ऑप्शन केलं होतं, हे फिरून सरळ एकाच ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे, कुठून पण गेलं तुम्ही, इथून CNE शेड्यूल गेलं तिथून अप्लाय केलं काय, किंवा लॉग इन करून अप्लाय केलं काय, किंवा तुमच्या रजिस्ट्रेशनमधून लॉग इन करून अप्लाय केलं, कुठून बी ते जाणार एकाच ठिकाणी आहे. पण बेटर राहील हे CNE लॉग इन करणं. कारण काय होईल, तुम्ही आता जसं दाखवलं तर मी तुम्हाला तिथं हे विचारतं, रजिस्ट्रेशन नंबर विचारतं. मग तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकण्यामध्ये कशामध्ये काही चुकला किंवा काही मिस्टेक झाली ते परत तुम्हाला पॉईंट मिळणार नाहीत. त्याच्यामुळं बेटर राहील की आधी लॉग इन करा आणि तुमच्या अकाउंटवरून अप्लाय करा. ते डायरेक्ट म्हणजे मिस्टेक होणार नाही, डायरेक्ट ते अकाउंट तुमच्या अकाउंटला जमा होतील. परत तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर वगैरे टाकण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे, कुठूनही गेलं तर जाणार तिथंच आहे शेवटी. चला, CNE लॉग इनवर क्लिक करू. परत हे दुसऱ्या साईटवर पाठवणार. ठीक आहे, ही आहे CNE लॉग इनची. आता याच्यामध्ये बघा, हे ऑर्गनायझर्स, ऑब्झर्वर, पार्टिसिपंट. आता खूप जण इथं टाकतात ID पासवर्ड, पुन्हा म्हणतात मॅच होत नाही सर. इथं पार्टिसिपेंटवर करायचं. ठीक आहे, हे ऑर्गनायझर, ऑब्झर्वर नाही, आपण पार्टिसिपेंट आहे, तर इथं पार्टिसिपेंटवर क्लिक करा. इथं पार्टिसिपेंटवर क्लिक केलं, बघा हे आता ओपन होईल. आता इथे टाकायचा तो UID कुठं होता, मी आता तुम्हाला लॉग इन करून दाखवलं. तुमचं रजिस्ट्रेशनचं जे लॉग इन होतं ते लॉग इन केलं, ते डेस्कटॉपवर एकदम वरच्या साईडला नंबर होता, मी तुम्हाला दाखवला होता तो वाला. तो नंबर इथं टाकायचा, युजर नेम आणि पासवर्ड, ते युजर नेम पासवर्ड सेम राहतं. ठीक आहे, तर हा UID जे विचारत होते की सर कसा जनरेट करायचा, जनरेट नाही करायचा, ते ऑलरेडी झालेला असतो जनरेट. आता मी सांगितलं होतं तुम्हाला, कुणाला माहीत नसेल तर लॉग इन करून बघा, तिथं जो नंबर आहे तो इथं टाकायचा. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा युजर नेम आणि पासवर्ड सेम राहील, ते इथं टाकायचं आणि लॉग इन करायचं. ओके, इथे UID, इथं तुमचा ईमेल ID किंवा युजर नेम तुमचं जे असेल ते आणि पासवर्ड टाकायचं आणि लॉग इन करायचं. ओके, बघा, हे आता लॉग इन केल्यानंतर परत तुम्ही त्याच पेजवर आले जे शेड्यूलचं आपण बघितलं होतं ते वालं. पण आता प्रॉब्लेम काय राहील की प्रॉब्लेम म्हणजे आता प्रॉब्लेम एक येणार नाही की तुम्हाला परत रजिस्ट्रेशन नंबर वगैरे टाकण्यामध्ये काही मिस्टेक होणार नाही. आता ऑलरेडी तुम्ही तुमच्या अकाउंटवर लॉग इन करून आता अप्लाय करताय, तर तुम्हाला डिटेल्स भरण्याची गरज नाही. ठीक आहे, आता मी एक एक तुम्हाला दाखवतो. सगळ्यात पहिलं हे जे ऑनलाईनवालं मी तुम्हाला सांगितलं होतं, जे मॉड्यूल परचेस करून तुम्हाला करावं लागेल, तर त्याच्यामध्ये बघा हे 200 रुपये फी आहे, एकच पॉईंट मिळणार आहे. इथं डिटेल्सवर जर क्लिक केलं, बघा हे वालं ओपन होतं. याच्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल दिसतील, एक पॉईंट मिळणार आहे. ठीक आहे, हे डेट, हे एवढे टॉपिक आहेत. हे इम्पिडन्सचं कसं आहे, एवढे टॉपिक आहेत, याच्यापैकी कोणता पण एक टॉपिक चूज करायचा. त्याच्यानंतर इथं टिक करायचं आणि त्याच्यासाठी अप्लाय करायचं. आता हे आपण ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे, त्याच्यामुळं आता काही प्रॉब्लेम नाही. परत तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर वगैरे विचारणार नाही. तर तुम्ही शेड्यूल बघितला, तिथं जाऊन पण अप्लाय केला असं तुम्ही, तर इथं रजिस्ट्रेशन नंबर टाका म्हणाला असतं, तर ते टाकण्यामध्ये वगैरे मिस्टेक होईल. त्याच्यामुळं बेटर राहील आधी लॉग इन करा,
मग काही गरज नाही, तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर वगैरे वगैरे विचारणार नाही. तुम्ही डायरेक्ट मग आता इथं जे काही टॉपिक तुम्हाला पाहिजे ते चूज करून इथं अप्लाय करू शकता. ठीक आहे, हे झालं एम्पेडसचं. इथं तुम्हाला हे मॉड्यूल परचेस करावं लागेल. इथं तुम्हाला हे सब्जेक्ट दिलेले आहेत, तर ह्याच्यावर जे पण तुम्ही मॉड्यूल परचेस करताल त्याचा तुम्हाला व्हिडिओ वगैरे बघावं लागतील. त्याच्यानंतर त्याच्यावर एक एक्झाम असेल, ते एक्झाम पास झालं की तुम्हाला ते पॉईंट तुमच्या ॲटोमॅटिकली अकाउंटला जमा होतील. आता ते पॉईंट कुठं जमा होतात ते मी दाखवलं तुम्हाला, तसं लॉग इन करून तुम्हाला बघता येईल, तिथे तुमचे पॉईंट दिसतील. ओके, चला हे झालं इम्पेटसचं. त्याच्यानंतर नेक्स्ट हे ऑनलाईनवालं दुसरं एक आहे ऑप्शन, जे मी सांगितलं तुम्हाला की सध्या आहे फ्री, करून घ्या जेवढ्या लोकांना करता येईल. बघा फीस नाही आणि 5 पॉईंट आहेत. ठीक आहे, तर हे बेटर आहे. याला इथं डिटेल्सला क्लिक करा. ओके, बघा तर हे याच्याबद्दल माहिती येईल, कोणतं टॉपिक काय कधीपर्यंत आहे. ठीक आहे, इथं हा टॉपिक आहे, तर इथं याला क्लिक करायचं, हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सी टॉपिकला. त्याच्यानंतर इथे येस आय वॉन्ट टू अप्लाय, आणि त्याच्यानंतर हे अप्लायवर क्लिक करायचं. मॅक्झिमम पार्टिसिपंट कॅपॅसिटी एक्सेल. ठीक आहे, आता सध्या हे लेटर आल्यापासून खूप कॅन्डिडेट ट्राय करतात, त्याच्यामुळं आता खूप सारे रजिस्ट्रेशन झालेत. सध्या कॅपॅसिटी बघा दाखवतं इथं, कॅपॅसिटी फुल झालेली आहे. मॅक्झिमम पार्टिसिपंट कॅपॅसिटी एक्सिडेड. ठीक आहे, थोड्या दिवसानंतर ट्राय करा, थोडं जरा लोड कमी झाल्यानंतर परत होईल. ठीक आहे, तर इथं पण सेम एकदा अप्लाय केल्यानंतर तुम्ही ते परत तुम्हाला रिडायरेक्ट करेल. तिथं पण सेम तुम्हाला काही व्हिडिओज असतील या टॉपिक रिलेटेड, ते व्हिडिओ बघायचे. त्याच्यानंतर त्याच्यावर एक एक्झाम असतील, एक 2-3 एक्झाम असतात स्टेजला, थोडं व्हिडिओ असतात, त्याच्यानंतर परत एक्झाम, त्याच्यानंतर परत व्हिडिओ, परत एक्झाम. ठीक आहे, असं 2-3 स्टेजमध्ये चालेल ते. तर ते एक्झाम द्यायचे आणि फायनल एक्झाम जी राहील त्याच्यानंतर शेवटची, त्याच्यामध्ये पास झालं की तुम्हाला ते सर्टिफिकेट पण डाउनलोड होऊन जाईल PDF मध्ये, आणि ते पॉईंट पण तुमच्या अकाउंटला जमा होतील. त्याला साधारण 1 महिना लागेल. बघा ह्याच्यामध्ये बघा इथे दिलेलं आहे एकदम वरच्या साईडला, सी एनी पॉईंट विल बी अपडेटेड इन द पार्टिसिपंट्स अकाउंट विदिन 30 डेज. ठीक आहे, 30 दिवसामध्ये जमा होतील. असं काही नाही 30 दिवसच लागतील, लवकर पण होतील, पण 30 दिवसापर्यंत त्यांनी सांगितले. ठीक आहे, तर हे झालं ऑनलाईनवालं जे फ्रीवालं आहे. तर ज्या कॅन्डिडेटला पॉसिबल आहे हे करून घ्या, फ्रीमध्ये आहे तर पॉईंट जमा करून ठेवा. त्याच्यानंतर आता सध्या होत नाही आहे ते, कॅपॅसिटी त्याची फुल झालेली आहे, तर थोड्या दिवसानंतर ट्राय करा, 1-2 दिवसानंतर, 4 दिवसानंतर. आहे भरपूर, हे कधीपर्यंत आहे बघा, 31 डिसेंबरपर्यंत आहे आणखीन भरपूर दिवस हे. ठीक आहे, त्याच्यामुळं नंतर पण करू शकता तुम्ही, तसं काही प्रॉब्लेम नाही. बाकी आता हे नाशिक बीड वगैरे हे ऑफलाईनवाले आहेत, हे नाशिक बीड वगैरे हे तुम्हाला तिथं जाऊन अटेंड करावं लागतील, पण त्यांना 500 रुपये फी आहे, पण 10-10 पॉईंट आहेत त्यांना. ठीक आहे, हे वाले. आता याच्यातलं एखादं बघू आपण, याला इथं डिटेल्सवर क्लिक केलं, बघा हे पूर्ण त्याचा, आता मी नाशिकवाल्याला क्लिक केलं. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला याचा पूर्ण शेड्यूल दिसेल. 10 पॉईंट आहे, टॉपिक हे त्याचं डिस्क्रिप्शन, कधी आहे, कोणत्या तारखेला, ऑर्गनायझर कोण आहे, कोण्या ठिकाणी आहे, ह्याचा ॲड्रेस बघा. हे MEP समाज इन्स्टिट्यूट नर्सिंग एज्युकेशन. ठीक आहे, जे काय असेल ते कॉलेजचं नाव वगैरे आहे, इथं ॲड्रेस आहे. तर काय काय होणार आहे त्या दिवशी, आता 27 तारखेला आहे तिथं, तर त्यांनी पूर्ण दिवसाचा शेड्यूल दिला आहे की 10 वाजता 1 तास काय याच्यावर हा टॉपिक राहील, स्पीकर कोण राहील, त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट 1 आवर त्याचे स्पीकर कोण राहतील, त्यांचा टॉपिक काय राहील. तर हे पूर्ण दिवसाचं त्यांनी दिलेलं आहे शेड्यूल. तर इथं पण सेम, इथं क्लिक करून इथं अप्लायवर तुम्हाला क्लिक करावं लागेल. पण हे तुम्हाला ऑफलाईन अटेंड करावं लागेल तिथं जाऊन, जर तुम्ही अप्लाय केलं तर. त्याच्यामुळं बघा, ज्यांना पॉसिबल असेल, करायचं असेल, करू शकता तुम्ही. सेम तसंच हे बीडचं पण तसंच आहे. ओके, इथं आपण डिटेल्सवर क्लिक केलं तर ओके, बघा इथं हे याचे पण 10 पॉईंट्स आहेत. 25 तारीख कॉलेज ऑफ नर्सिंग SRTR GMCH अंबाजोगाई बीड. ठीक आहे, हे ॲड्रेस. त्याच्यानंतर कॉलेज ऑफ नर्सिंग, अच्छा हे SRT आपलं जे अंबाजोगाईचं SRT मेडिकल कॉलेज आहे त्यांचं आहे तिथं. ठीक आहे, तर हे पूर्ण शेड्यूल दिवसाचा, कोण कोण स्पीकर आहेत, टॉपिक काय आहेत. ठीक आहे, इथं क्लिक करून अप्लाय करू शकता कोणाला करायचं असेल तर. पण हे ऑफलाईन तिथे जाऊन अटेंड करावं लागतील तुम्हाला. ओके,
चला, आता हे ऑनलाईनवालं मी हे करून पण दाखवलं असतं लगेच, पण सध्या लिमिट फुल आहे त्याच्यामुळे ते अप्लाय होत नाही. जसं मी सांगितलं तसं तुम्हाला करून तुम्ही करू शकता. पण बेटर राहील लॉग इन करून नंतर अप्लाय केलेलं, नाहीतर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ते रजिस्ट्रेशन नंबर UID वगैरे विचारणार, परत ते टाकण्यामध्ये वगैरे मिस्टेक नको. त्याच्यापेक्षा लॉग इन करून करा किंवा कसंही करू शकता, तुमची मर्जी. ठीक आहे. चला, तर हे एवढे ऑप्शन आहेत. एवढ्या ऑप्शनने तुम्ही कुठल्याही वेने करू शकता रजिस्ट्रेशन. बाकी याच्या व्यतिरिक्त आणखी काही डाऊट असेल किंवा थोड्या दिवसानंतर जर हे झालं चालू, याची साईट परत चालू झाली ही लिमिट, तर मी परत एकदा हे अटेंड करून दाखवेन तुम्हाला कसं करायचं इथून पुढले. ठीक आहे. चला, याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ग्रुपची, तिथे ॲड करा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲड करेन.